हा अर्थसंकल्प विकसित भारताची संकल्पना आणि संकल्प हा अधोरेखित करणारा असाच म्हणावा लागेल। प्रामुख्याने 54 लाख कोटीच्या पेक्षा जास्ती असलेला हे सगळं बजेटरी प्रोव्हिजनमध्ये 12 लाख कोटींपेक्षा जास्ती इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेलं योगदान आपल्याला विचारात घ्यावं लागेल। या इन्फ्रास्ट्रक्चरच्या योगदानाबरोबरच इन्फ्रास्ट्रक्चरमधली जी गती आहे तीसुद्धा आपल्याला लक्षात येते आहे। मागच्या 10-11 वर्षाच्या मोदी सरकारच्या काळामध्ये जे सातत्याने GDPची ग्रोथ आपल्याला दिसते आहे 7.2 म्हणजे यातून वाढलेला रोजगार आपल्याला लक्षात घेतला पाहिजे। याबरोबर उद्योगासाठी दिलेल्या सगळ्याच योजना वैशिष्ट्यपूर्ण योजना म्हणजे यावेळी 10,000 कोटीची प्रोव्हिजन तर MSMEसाठी केलीच आहे, परंतु ट्रेड्स प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण केलेलं आहे। सगळ्या केंद्रीय PSUजना हे मॅन्डेटरी केलं आहे की त्यांनी त्यांचे सगळे बिलिंग ट्रान्झॅक्शन हे ट्रेड्समधून करावेत, म्हणजे MSMEला खेळतं भांडवल तातडीने उपलब्ध होईल। ही वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची योजना या बजेटमध्ये केलेली आहे। जलमार्ग असो, रेल्वे मार्ग असो आणि त्याचबरोबर लॉजिस्टिक हबची सुद्धा प्रोव्हिजनसाठी आपल्याला या बजेटमध्ये दिसतं आहे। विशेषतः युवकांसाठीचा रोजगार वृद्धी, नवीन टेक्नॉलॉजीचं ॲडॉप्टेशन आणि त्याचबरोबर महिलांसाठी कृषी खात्यासाठी अशा प्रकारचं विविध प्रोव्हिजन्स आपल्याला आत्मनिर्भर भारताकडे घेऊन जाणारा हा एक मोठी प्रकारची एक प्रशस्त वाट म्हणायला लागेल। आणि विकसित भारताचा 2047चा जो संकल्प आहे तो यातून पूर्ण होताना हातभार लागेल हे नक्की आहे। याबद्दल मी मोदीजींचे आणि निर्मला सीतारामन अर्थमंत्र्यांचे खूप खूप अभिनंदन करेन।